माझ्या लेकरांनो, आज मी तुम्हाला एका अशा सासू सुनेची कथा सांगणार आहे जिथे राग होता, अपमान होता, पण शेवटी प्रेम जिंकलं. ही कथा शेवटपर्यंत ऐकात, कारण शेवटी जे घडलं ते कुणीही विचार केला नव्हता. एका गावात सावित्री नावाची सासू राहत होती. तिचा मुलगा रोहन आणि सून मीरा. मीरा मनाने खूप चांगली होती. रोज देवपूजा करायची, सगळ्यांची काळजी घ्यायची. पण तिची सासू सावित्री तिला कधीच आवडत नव्हती. सकाळपासून रात्रीपर्यंत मीरा घरकाम करत असे, पण सासू नेहमी टोमणे मारायची. सासू मीराला बोलायची, तू काही कामाची नाहीस, माझ्या मुलाच्या नशिबात तूच का आलीस? मीरा रडायची, पण उत्तर द्यायची नाही. रोज माझं नाव घेत म्हणायची. मीरा रडत, श्री स्वामी समर्थत, मला ताकद द्या, मी कोणाचं वाईट नाही केलं. एक दिवस घरात पैशांची अडचण आली आणि दोष सुनेवर टाकला गेला. बाळांनो, जिचं मन स्वच्छ असतं तिच्यावर माझी कृपा नक्की असते. आता पाहूया पुढे या कथेतील मोठा चमत्कार. तू काही कामाची नाहीस, माझ्या मुलाच्या नशिबात तूच का आलीस? घरात आलीस तेव्हापासून फक्त त्रासच वाढलाय. ना नीट स्वयंपाक करता येतो, ना घर सांभाळता येतं, फक्त नाट. तुझ्यामुळे घरात अपशकुन सुरू झाला. निघ इथून. श्री स्वामी समर्थ, मला ताकद द्या. मी कोणाचं वाईट नाही केलं. जिला तू घराबाहेर काढलं ती तुझं घर वाचवणारी लक्ष्मी आहे. तिचा अपमान करू नकोस. मीरा, मला माफ कर. मी तुला समजूनच घेतलं नाही. आई, शांत व्हा. आई, तुम्ही प्लीज माफी मागू नका. तुम्ही माझी आईच आहात. माझ्या लेकरांनो, घरात प्रेम असेल तर घर स्वर्ग बनतं.